Hello dear children. Children, today we are going to learn the auxiliaries. Auxiliaries, their types and their uses. What they functions. Okay. So let's learn what means auxiliaries. Okay. Auxiliaries means the helping verb. ज्याला आपण सहाय्यकारी क्रियापदे असं म्हणतो. या सहाय्यकारी क्रियापदांचा उपयोग हा मुख्य क्रियापदांबरोबर केला जातो आणि त्याचबरोबर त्यातून एक वेगळा अर्थ आणि भाव व्यक्त करण्यासाठी सुद्धा त्यांचा उपयोग केला जातो. सो देर आर थ्री काइंड्स ऑफ ऑक्झिलरीज, थ्री टाइप्स ऑफ ऑक्झिलरीज. सी हियर, आय ड्रॉ अ डायग्राम हियर, द टाइप्स ऑफ ऑक्झिलरीज. ओके. सो 3 प्रकारचे ऑक्झिलरीज आहेत: प्रायमरी ऑक्झिलरी, मॉडल ऑक्झिलरी अँड मार्जिनल ऑक्झिलरी. ओके. सो अशा प्रकारचे ऑक्झिलरीचे हे 3 प्रकार आहे. आता प्रायमरी ऑक्झिलरी जे काही आहे ते आपण सगळे ऑलरेडी वी हॅव टू नो अबाउट इट, की हे याचा उपयोग आपण नेहमीच करत असतो ना. टू बी आपण नेहमी ग्रामरमध्ये शिकलेलो आहोत. टू हॅव, टू बी, टू डू. ओके. टू बी जे नेहमी ग्रामर शिकवताना मी तुम्हाला म्हणते की टू बीची रूपं ना, द फॉर्म्स ऑफ टू बी ती कुठली कुठली आहेत? ॲम, इज, आर, नो, वॉज, वर, शल, विल ही टू बीची रूपं आहेत. त्याचबरोबर टू हॅव म्हणजे हॅव, हॅज, हॅड. नो. टू डू मीन्स टू डू, डज, डीड ही. सो ही सगळी जी काही आपण नेहमीच्या ग्रामरमध्ये यूज करतो ती प्रायमरी ऑक्झिलरीज आहेत. ओके. ज्याला आपण टू बी फॉर्म्स असंही म्हणतो. ही झाली प्रायमरी ऑक्झिलरीज. मॉडल ऑक्झिलरीज मीन्स कॅन, कूड, वूड, शूड, शल, विल, मे, माईट, मस्ट ही जी काही आहेत ती मॉडल ऑक्झिलरी आहेत. आता बघा, शल, विल हे प्रायमरी ऑक्झिलरीज पण आहेत, त्याचबरोबर मॉडल ऑक्झिलरीसुद्धा आहेत. त्यानंतर मार्जिनल ऑक्झिलरीज. हे 1 बाय 1 मी तुम्हाला सांगणारच आहे की प्रायमरी ऑक्झिलरीज म्हणजे काय, मॉडल ऑक्झिलरीज म्हणजे काय आणि मार्जिनल म्हणजे काय. वी विल लर्न द मीनिंग अँड द एक्झाम्पल्स ऑल्सो. सो मार्जिनल ऑक्झिलरीज म्हणजे काय तर ऑट टू, यूज टू, डेअर टू, नीड टू, त्याचबरोबर नॉट डेअर टू, नॉट नीड टू असंही ज्याला म्हणतो आपण. नीड नॉट मीन्स नकारार्थीसुद्धा त्याचा उपयोग केला जातो. सो दीज आर द मार्जिनल ऑक्झिलरीज. सो व्हॉट इज द डिफरन्स अमंग थ्रीज? सो लेट्स लर्न 1 बाय 1. ओके. सो मुलांना हे तुम्ही इथे लक्षात घ्यायचं आहे की ऑक्झिलरीज हे 3 प्रकारचे आहेत: प्रायमरी ऑक्झिलरीज, मॉडल ऑक्झिलरीज अँड मार्जिनल ऑक्झिलरीज. सो प्रायमरी कुठल्या, मॉडल कुठल्या आणि मार्जिनल कुठल्या हे तुम्ही या टेबलवरून चांगल्या प्रकारे रिसाईट करायचं आहे. सो लेट्स लर्न व्हॉट मीन्स अ प्रायमरी ऑक्झिलरीज. सो प्रायमरी ऑक्झिलरीज जी काही आहे ही क्रियापदे, ऑक्झिलरीज म्हणजे वर्ब्स हे तुम्हाला माहिती आहे, ज्याला आपण सहाय्यकारी क्रियापदे म्हणजे वर्ब्स असं म्हणतो, हेल्पिंग वर्ब्स. सो ही क्रियापदे जी काही आहे ती मुख्य क्रियापद त्याचबरोबर सहाय्यक क्रियापद म्हणूनही वापरतात, किंवा ही क्रियापदं त्या सहाय्यकारी क्रियापद त्याचबरोबर मुख्य क्रियापद म्हणूनही कार्य करीत असतात. त्यांना प्रायमरी ऑक्झिलरीज असं म्हटलं जातं. ओके. सो ही जी काही क्रियापदं आहे ती दोन्ही प्रकारे वापरली जातात. ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणून पण वापरली जातात, त्याचबरोबर मेन वर्ब म्हणून सुद्धा वापरली जातात. सो मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब म्हणून कशी वापरली जातात? सो फॉर एक्झाम्पल इथे बघा, ही इज वेल. आता या ठिकाणी इज हे प्रायमरी ऑक्झिलरी आहे. सो ते कशासाठी या ठिकाणी वापरलं आहे किंवा काय फंक्शन करतं, ते काय कार्य करतं, तर ते एक मुख्य क्रियापद किंवा पूर्ण क्रियापद म्हणून इथे काम करतं आहे, कार्य करतं आहे. ओके. सो या ठिकाणी आपल्याला मेन वर्ब दिसत नाही, फक्त इज हेच एक वर्ब आहे आणि म्हणून हे जे काही इज हे प्रायमरी ऑक्झिलरीज आहेत ते इथे मेन वर्ब म्हणून काम करतं आहे. ही इज वेल ना, की तो चांगला आहे. ओके. ही इज गेटिंग वेल. ओके. वेल म्हणजे या ठिकाणी बरा होणे म्हणू आपण. सो ही इज गेटिंग वेल. आता इथे इज जे काही फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आहे हे मेन वर्ब आहे. ओके. ज्याला आपण पूर्ण क्रियापद असं म्हणतो. आता हे जे काही एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल आहे, ही इज गेटिंग वेल, ते कशासाठी आहे, कशासाठी यूज केलं आहे तर काळ दर्शवण्यासाठी. ही इज गेटिंग वेल म्हणजेच अपूर्ण काळ जो काही आहे तो दर्शवण्यासाठी इथे त्याचा उपयोग केला आहे. त्याचनंतर थर्ड अँड फोर्थ एक्झाम्पल जे आहे, आय हॅव ओन द रेस, शी हॅज कम्प्लिटेड हर वर्क. तर ते
हे जे काही ऑक्झिलरीज आहे, प्रायमरी ऑक्झिलरी, ते कशासाठी इथे वापरलेले आहे? काळ दर्शविण्यासाठी वापरलेली आहेत. सी सेकंड एक्झाम्पलमध्ये ते अपूर्ण काळ दर्शवण्यासाठी वापरलेला आहे. अपूर्ण म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ आहे हा. देन थर्ड अँड फोर्थमध्ये हा पूर्ण काळ वापरण्यासाठी, म्हणजे क्रिया पूर्ण झाली आहे ते दर्शवण्यासाठी त्याचा उपयोग केलेला आहे. ओके, सो अशा प्रकारे हे जे काही प्रायमरी ऑक्झिलरीज आहे ते ॲज अ हेल्पिंग वर्ब, त्याचबरोबर ॲज अ मेन वर्ब म्हणून सुद्धा त्याचा उपयोग केला जातो, ते फंक्शन करतात. ओके, सो प्रायमरी ऑक्झिलरीज काळ दर्शवण्यासाठी, तसेच प्रयोग बदलण्यासाठी, आणि त्याचबरोबर प्रश्नार्थक व नकारार्थी वाक्य करण्यासाठी, तयार करण्यासाठी सुद्धा वापरतात. सो याचा उपयोग कुठे कुठे केला जातो? तर हेल्पिंग वर्ब म्हणून उपयोग केला जातो, त्याचबरोबर मेन वर्ब म्हणून सुद्धा केला जातो, त्याचबरोबर काळ दर्शवण्यासाठी आपण हे बघितलेच आहे की काळ दर्शवण्यासाठी केला जातो, त्याचबरोबर प्रयोग बदलण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो, आपण व्हॉईसमध्ये त्याचा उपयोग केलेलाच आहे ऑलरेडी, त्याचबरोबर प्रश्नार्थक किंवा नकारार्थी वाक्य तयार करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. सो प्रायमरी ऑक्झिलरीज म्हणजे काय हे तुमच्या आता नीट लक्षात आलं असेल, आणि ती कुठली हे सुद्धा तुम्ही नीट चांगल्या प्रकारे पाठ करायचं आहे. ओके, नाव लेट्स टर्न टू द मॉडेल ऑक्झिलरीज. सो मॉडेल ऑक्झिलरीज आपल्याला स्पेशली एक्झाममध्ये मोठ्या प्रमाणात विचारलं जातं, एखादा प्रश्न तरी असतो मॉडेल ऑक्झिलरीबद्दलचा. सो मॉडेल ऑक्झिलरीज म्हणजे काय? तर कॅन, कूड, मे, माईट, मस्ट, नो, विल, वूड, शल, शूड यांना मॉडेल ऑक्झिलरीज असं म्हटलं जातं. कारण त्यातून काय होतं तर काही भावना किंवा विचार व्यक्त होत असतात. या सहाय्यक क्रियापदांबरोबरच वाक्याचा अर्थ स्पष्टपणे व्यक्त होण्याकरिता मुख्य क्रियापदांचा म्हणजेच बेस फॉर्म ऑफ द वर्बचा उपयोग करावाच लागतो. सी चिल्ड्रन, द डिफरन्स बिटवीन द प्रायमरी ऑक्झिलरीज अँड द मॉडेल ऑक्झिलरीज. प्रायमरी ऑक्झिलरीजमध्ये आपण बघितलं की हे प्रायमरी ऑक्झिलरीज जे आहेत ते हेल्पिंग वर्ब म्हणून सुद्धा वापरता येतात, ॲज वेल ॲज मेन वर्ब म्हणून सुद्धा वापरता येतात. परंतु मॉडेल ऑक्झिलरीज जे काही आहेत ते मेन वर्ब म्हणून वापरता येत नाही. दे आर ओनली द हेल्पिंग वर्ब्स. दे यू कॅन यूज ओनली द हेल्पिंग वर्ब्स. त्याबरोबर मुख्य क्रियापदांचा वापर करावाच लागतो. आता या ठिकाणी बघा, मुख्य क्रियापद म्हणजे बेस फॉर्म ऑफ द वर्ब. आपण शिकलो आहोत, बाकीचं ग्रामर शिकताना आपण बघितलेलं आहे की जेव्हा मॉडेल ऑक्झिलरीज आपण यूज करतो तेव्हा त्या पुढील जे काही मेन वर्ब आहे त्याचा बेस फॉर्म आपण यूज करत असतो. ओके, सो हे जेव्हा मॉडेल ऑक्झिलरीज वाक्यामध्ये येते तेव्हा त्यापुढे मुख्य क्रियापदाचा बेस फॉर्म वापरावा लागतो किंवा त्याचा उपयोग करावा लागतो. या मॉडेल ऑक्झिलरीजचा वापर स्वतंत्रपणे म्हणजेच एकट्याने करता येत नाही. म्हणजे वाक्यामध्ये मॉडेल ऑक्झिलरीज जेव्हा येतं तेव्हा मेन वर्ब असतं, ते स्वतंत्रपणे किंवा एकट्याने प्रायमरी ऑक्झिलरीजसारखं वापरता येत नाही. सो एक्झाम्पलवरून हे तुमच्या लक्षात येईल बघा या ठिकाणी. द फर्स्ट एक्झाम्पल, आय कॅन राईड अ हॉर्स. ओके, सो मी घोडेस्वारी करू शकतो. नो, सो या ठिकाणी कॅन हे ऑक्झिलरी आहे. ओके, मॉडेल ऑक्झिलरी, परंतु त्याचबरोबर काय मेन वर्बसुद्धा आलेलं आहे बघा, राईड. सो राईड हे बेस फॉर्म आहे, मेन वर्बचं बेस फॉर्म आहे. सो हे कॅन हे मॉडेल ऑक्झिलरीज काय दाखवतं इथे, काय इंडिकेट करतं तर ॲबिलिटी इंडिकेट करतं. ॲबिलिटी म्हणजे क्षमता, की माझ्यामध्ये घोडेस्वारी करण्याची क्षमता आहे. आय कॅन राईड अ हॉर्स म्हणजे मी घोडेस्वारी करू शकतो. सो त्यातून काय इंडिकेट होतं? ओके, क्षमता इंडिकेट होते, म्हणजे ॲबिलिटी इंडिकेट होते. सो मॉडेल ऑक्झिलरीतून आपण म्हटलं की विशिष्ट प्रकारचा अर्थ किंवा विशिष्ट प्रकारचा भाव व्यक्त होत असतो. सो यातून कुठला भाव व्यक्त झालेला आहे? ॲबिलिटी म्हणजे क्षमता हा भाव व्यक्त झालेला आहे. सो कॅन हेच फक्त या ठिकाणी वापरलेलं नाही, तर त्याबरोबर मेन वर्बसुद्धा राईड हे सुद्धा वापरलेलं आहे. सी द सेकंड एक्झाम्पल, इट माईट रेन धिस इव्हिनिंग. ओके, माईट खाली अंडरलाईन करायची राहिली आहे. माईट हे मॉडेल ऑक्झिलरी आहे. सो इट माईट रेन इन धिस इव्हिनिंग. आता माईट हे मॉडेल ऑक्झिलरी आहे, ते काय इंडिकेट करतं आहे तर पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी म्हणजेच काय? शक्यता. ओके, की कदाचित आज संध्याकाळी पाऊस पडेल. ओके,
सो रेन हे मेन वर्ब आहे. ओके, सो माईट ह्या मॉडल ऑक्झिलरीतून काय फंक्शन होत आहे, पॉसिबिलिटीज म्हणजेच त्यातून शक्यता दर्शवली जात आहे, म्हणजे शक्यतेचा भाव त्यातून दाखवला जातोय. देन द थर्ड एक्झाम्पल, दे शूड लिसन टू देअर एल्डर्स. आता बघा मॉडल ऑक्झिलरी कुठली आहे, शूड. त्याचबरोबर मेन वर्ब कुठला आलेला आहे, लिसन. आता ह्या शूड ह्या मॉडल ऑक्झिलरीमधून काय इंडिकेट होतं, आपल्याला काय कुठला भाव दर्शवला जातो किंवा कुठला अर्थ त्यातून आपल्याला प्रतीत होतोय, तो ऑब्लिगेशन. ऑब्लिगेशन म्हणजेच काय, कंपल्शन. दोघांचा अर्थ सेम आहे. ऑब्लिगेशन म्हणजे सुद्धा काय, कंपल्शन. म्हणजे एखादी गोष्ट कंपल्शन आहे, कंपल्सरी आपल्याला ती करायची आहे, म्हणजेच बंधन किंवा त्याला आपण सक्ती असं म्हणतो. सो ह्या शूड ह्या शब्दातून किंवा ह्या सहाय्यकारी क्रियापदातून आपल्याला ऑब्लिगेशन दिसून येतं. ओके, सो अशा प्रकारे मॉडल ऑक्झिलरीज ही स्वतंत्रपणे वापरता येत नाहीत. त्याबरोबर जे काय मेन वर्ब आहे त्याचा बेस फॉर्म यूज करावाच लागतो आणि त्यातून विशिष्ट प्रकारचे भाव जे काही आहे ते इंडिकेट होत असतात. ओके, दीज आर द मॉडल ऑक्झिलरीज. नाव द मार्जिनल ऑक्झिलरीज. मार्जिनल ऑक्झिलरीज कुठल्या कुठल्या आहेत, तर ऑट टू, नीड टू, डेअर टू, यूज टू, ही जी काही सहाय्यकारी क्रियापदं आहेत त्यांना मार्जिनल ऑक्झिलरीज असं म्हणतात. कारण ती सहाय्यकारी क्रियापदाप्रमाणे कार्य करीत असतात असं आपल्याला वाटतं, म्हणजे आपल्याला भासतं वाक्यामध्ये की ती सहाय्यकारी क्रियापदं म्हणून कार्य करतायत, परंतु खरं पाहता ती सहाय्यकारी क्रियापदे नसतात. तर त्यांच्या मूळ स्वरूपात ती म्हणजेच मुख्य क्रियापद किंवा पूर्ण क्रियापद म्हणूनही वापरता येतात. सी द डिफरन्स बिटवीन अमंग द प्रायमरी ऑक्झिलरीज, मॉडल ऑक्झिलरीज अँड मार्जिनल ऑक्झिलरीज. मुलांना हा डिफरन्स नीट लक्षात घ्या. प्रायमरी ऑक्झिलरीज स्वतंत्रपणे वापरता येतात, मॉडल ऑक्झिलरीज स्वतंत्रपणे वापरता येत नाही, मार्जिनल ऑक्झिलरीज स्वतंत्रपणे वापरता येतात. लक्षात ठेवा, ॲज अ मेन वर्ब म्हणूनही त्या वापरता येतात. ओके, सो एक्झाम्पल बघा, यू निडंट ॲन्सर ऑल माय क्वेश्चन्स. आता निडंट मीन्स नीड नॉट. सो नीड नॉट हे मार्जिनल ऑक्झिलरी या ठिकाणी यूज केलेली आहे. सो ती काय फंक्शन करते आहे या वाक्यामध्ये, तर नेसेसिटी म्हणजेच काय, आवश्यकता किंवा गरज. सो यू निडंट ॲन्सर ऑल माय क्वेश्चन्स, की तुला माझ्या सगळ्याच प्रश्नांची उत्तर देण्याची गरज नाही, आवश्यकता नाही. मुलांना मॉडल ऑक्झिलरीज मीन्स ऑल द ऑक्झिलरीज, देअर मीनिंग, देअर फंक्शन आय विल टीच यू इन द नेक्स्ट लेक्चर. ओके, सो या ठिकाणी जेवढं मी सांगते म्हणजे जेवढे एक्झाम्पल आहे तेवढेच मी या ठिकाणी घेते आहे. उद्या मी पूर्ण टेबल तुम्हाला या ठिकाणी देणार आहे, त्यांचं फंक्शन, त्यांचं मिनिंग, एव्हरी ऑक्झिलरीज. सो वन बाय वन आपण सगळ्या ऑक्झिलरीज घेणार आहोत. सो सेकंड एक्झाम्पल, लाईफ इज नॉट सो इझी नाउ डेज. ओके, ॲज इट यूज टू बी. ओके, कुठली ऑक्झिलरीज आहे, यूज टू बी. सॉरी यूज टू. मुलांना आपण स्वतंत्रपणे यूज टूचा एक लेक्चर घेतलेला आहे, यूज टू अँड यूज टू अँड वूड. ओके, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे आठवत असेल. यूज टूचा अर्थ जो आहे तो मीन्स हॅबिच्युअल पास्ट ते दाखवण्यासाठी केला जातो, की पूर्वीच्या काळातील किंवा भूतकाळातील एखादी सवय दाखवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो, ज्याला आपण हॅबिच्युअल पास्ट असं म्हणतो. सो या ठिकाणी यूज टू ही ऑक्झिलरी आहे, मार्जिनल ऑक्झिलरीचा उपयोग केला आहे. सो त्यातून काय इंडिकेट केलं जातं आहे, काय कुठला भाव व्यक्त होतो आहे, तर हॅबिच्युअल पास्ट त्यातून दिसून येतो आपल्याला. म्हणजेच काय, तर भूतकाळातील सवय किंवा एखादी पद्धत किंवा पूर्वी जी काही एखादी घटना नेहमी घडत असायची ती व्यक्त करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. ओके, सो नीड नॉट, नीड टू किंवा नीड नॉट नकारार्थीसुद्धा आपण तो वापरू शकतो. यूज टू, त्याचबरोबर डेअर टू किंवा डेअर नॉट. या ठिकाणी डेअर नॉट नकारार्थी वापरलेला आहे ही ऑक्झिलरी. आय डेअर नॉट डिसोबे माय फादर. ओके, की माझ्या वडिलांची आज्ञा न पाळण्याचं करेज म्हणूया आपण किंवा धैर्य माझ्यामध्ये नाही. ओके, सो अशा प्रकारे डेअर नॉट
हे जे काय मार्जिनल ऑक्झिलरी आहे ती काय इथे इंडिकेट करते आहे किंवा काय भाव यातून व्यक्त होतो आहे, तर लॅक ऑफ करेज. ओके, ॲक्च्युली डेअर टू मीन्स करेज, धैर्य दाखवणे, परंतु डेअर नॉट म्हणजे लॅक ऑफ करेज, म्हणजे काय म्हणूया आपण त्याला, की धैर्य नसणे. ओके, लॅक ऑफ करेज. सो एखादी गोष्ट करण्यास न धजणे. ओके, हे जर तुम्हाला व्यक्त करायचं असेल वाक्यामध्ये तर डेअर नॉटचा उपयोग केला जातो. ओके, किंवा एखादी गोष्ट करण्याचं धैर्य तुमच्यामध्ये आहे तर डेअर टूचा वापर आपण करतो. ओके, सो टूचा वापर प्रत्येक वेळेस केला जाईलच असं नाही, तर तो वाक्याच्या स्ट्रक्चरनुसार आपण ते यूज करतो, डेअर. देन द फोर्थ एक्झाम्पल, अवर टीम ऑट टू विन द मॅच. ओके, या ठिकाणी कुठले मार्जिनल ऑक्झिलरी यूज केलेली आहे, ऑट टू. अवर टीम ऑट टू विन द मॅच, की आपल्या टीमने मॅच जिंकलीच पाहिजे. आता या ठिकाणी ऑट टू ही जी काय मार्जिनल ऑक्झिलरी आहे ती कशासाठी यूज केली आहे किंवा त्यातून कुठला भाव प्रतीत होतो, तो ऑब्लिगेशन. ऑब्लिगेशन म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला मुलांनो, कंपल्शन. आता ऑब्लिगेशन विथ द लॉजिकल नेसेसिटी ऑर एक्सपेक्टेशन. ओके, लॉजिकल नेसेसरी, ज्याला आपण नेसेसिटी असं म्हणतो, की काय, तो ऑब्लिगेशन विथ द लॉजिकल नेसेसरी म्हणजेच एखादी गोष्ट हे आपलं कर्तव्य आहे आणि ते आपल्याला करायचंच आहे, तुम्ही ते केलंच पाहिजे, असं कंपल्शन जेव्हा येतं तेव्हा ऑट टूचा वापर केला जातो. बघा, इथे तुम्हाला चांगल्या रीतीने समजण्यासाठी मराठीतून सुद्धा मी अर्थ दिलेला आहे, की एखादी गोष्ट करणे हे आपले कर्तव्य आहे आणि ते आपण केले पाहिजे, असं बंधन किंवा असं एक्सपेक्टेशन, अशी अपेक्षा जेव्हा आपल्याला व्यक्त करायची असते तेव्हा आपण ऑट टूचा वापर केला जातो किंवा करतो. ओके, सो अशा प्रकारे मार्जिनल ऑक्झिलरीज जे आहेत ते हेल्पिंग वर्ब ॲज वेल ॲज मेन वर्ब म्हणून सुद्धा आपण उपयोग त्याचा करू शकतो किंवा केला जातो. सो दॅट्स इट फॉर टुडे चिल्ड्रन. प्रायमरी ऑक्झिलरीज, मॉडेल ऑक्झिलरीज आणि मार्जिनल ऑक्झिलरीजचा अभ्यास आपण केला, त्याचा अर्थ समजून घेतला, ते कशा प्रकारे त्याचा वाक्यात उपयोग होतो हेही आपण बघितलं. सो टुमॉरो वी विल सी द मॉडेल ऑक्झिलरीज स्पेशली and their functions. ॲक्च्युली मार्जिनल ऑक्झिलरीज ऑल्सो, परंतु एक्झाम्पलमध्ये मोस्टली मॉडेल ऑक्झिलरीजचा उपयोग करण्यासाठी सांगितला जातो. सो दॅट्स वाय वी विल सी द मॉडेल ऑक्झिलरीज अँड मार्जिनल ऑक्झिलरीज ऑल्सो अँड इट्स फंक्शन अँड देअर मिनिंग्स. ओके, सो ह्या ऑक्झिलरीजमधून कुठले विविध प्रकारचे अर्थ व्यक्त होतात किंवा सूचित केले जातात ते आपण उद्या बघणार आहोत. त्याचबरोबर आपण त्यांचा उपयोग बघणार आहोत, त्यांचं कार्य बघणार आहोत, वाक्यामध्ये कुठल्या प्रकारे ते यूज केलं जातं. अँड वी विल सी हाऊ द मॉडेल ऑक्झिलरीज आस्क इन द एक्झाम. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट, की ऑक्झिलरीज एक्झाममध्ये कशा प्रकारे विचारल्या जातात, किती वेगवेगळ्या प्रकारे ऑक्झिलरीज एक्झाम्पल मी ते तुमचं घेणार आहे, की वेगवेगळे एक्झाम्पल द्वारे तुम्हाला ते समजून सांगणार आहे की कशा प्रकारे मॉडेल ऑक्झिलरीज, मार्जिनल ऑक्झिलरीज अँड प्रायमरी ऑक्झिलरीज एक्झाममध्ये विचारले जातात. म्हणजे प्रश्नांचं स्वरूप कसं असतं मॉडेल ऑक्झिलरीज स्पेशली विचारलं जातं एक्झाम्पलमध्ये. ओके, सो सगळ्या प्रकारचे प्रश्न आपण बघणार आहोत की ज्यामध्ये ऑक्झिलरीज विचारल्या गेलेल्या आहेत. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे चिल्ड्रन. वी विल मीट इन द नेक्स्ट लेक्चर. Till then, goodbye.